आजचा कार्यक्रम जरी आपला कुटुंबिक वाटत असला तरी त्या कार्यक्रमाला वेगळ्या प्रकारची एक किनार आहे. मित्रांनो, बालपणापासून स्वयंसेवक आणि सतत सेवेचा ध्यास घेणारे नव्हे ते आयुष्यात आपल्या उतरवणारे की मी एक स्वयंसेवक आहे आणि सेवा करणं हे माझं परम कर्तव्य आहे या भावनेने संपूर्ण आयुष्य जगणारे आणि 81व्या वर्षात पदार्पण करणारे असे लोक फार मोजके असतात. आणि त्यातून एक आदरणीय डॉक्टर हेमकृष्णजी कामगते आहेत. हे सगळ्यांनी आपल्याला ध्यानात घेतलं पाहिजे. एकटे डॉक्टर हेमकृष्ण कामगतेच नव्हे तर ज्यांनी या भागात संघ रोवला, जनसंघ रोवला, वाढवला, त्याचं वटवृक्षात रूपांतर झालं, अशा एका विचारधारेचे सतत आतागत तो वारसा निभवणारे आणि आपल्यापर्यंत पोहोचवणारे खरा संदेश असं हे कुटुंब आहे. मला माझे बाबा नेहमी सांगायचे, डॉक्टर हेमकृष्ण कामगतेचे फक्त त्यांनी डॉक्टरकी नाही केली तर पेशंटची घरची विचारपूस, तू कुठून आला. त्यावेळेस त्या काळात बैलबंडी आणि खाचरानी यांच्याकडे पेशंट यायचे, कारण की सगळा आपला आदिवासी भाग आणि जंगली भाग होता. तर त्याच्या विचारपूस करून त्याच्या घरी, त्यांच्या घरी वाडा म्हणायचे त्यांच्या घराला. मला फक्त पाहण्याचा योग आला, प्रत्यक्ष मी त्यावेळेस कधी डॉक्टर साहेबांकडे येत नव्हतो, पण तुम्हाला बाबा सांगायचे की सतत दिवसभर ज्यांच्या घरी स्वयंपाक सुरू असायचा, दिवस रात्र लोकांसाठी नव्हे तर पेशंटसाठी, असा हा कौटुंबिक वसा, असा हा सेवेचा वसा आस्थागत निभवणारा हे डॉक्टर हेमकृष्ण कामगते. एका गावाचे सरपंच म्हणून तर 2दा आमदार राहून सुद्धा बसनी प्रवास करणारे, हातात एक पिशवी घेऊन एक झाडाचं रोपटं घेऊन मिळेल तिथे झाड लावणारे, कोणी माध्यमांनी दखल घेऊ न घेऊ पण अनेक दरवर्षी आरोग्य शिबिर घेत, कुठे डोळ्यांच्यासाठी नेत्रदानाकरिता आपल्या सगळ्यांना सांगत फिरणं, अरे बाबा तुझं नेत्रदानाचं फॉर्म भरला आहे का, फॉर्म घे भरून टाक. मान्य म्हणजे कर्तृत्व जेव्हा मोठं होतं आणि मोठ्या पदावर जातं, अजूनही त्यांची भान ठेवत एका आपल्या मित्रासाठी तितक्या लांबून आपल्यापर्यंत ते आलेत आणि सकाळपासून त्यांच्या कुटुंबासमवेत आहे. मी परत एकदा त्यांचं स्वागत करतो. मला या ठिकाणी बोलायला संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचं आभार मानतो आणि परत एकदा आदरणीय डॉक्टर हेमकृष्ण कामगते आणि त्यांच्या सौ त्यांना वंदन करतो. त्यांना परमेश्वर अजून आयुष्य देवो, अजून ह्या आपल्या लोकांची, आपल्या भागातील लोकांची सेवा करण्याची त्यांची जी उमेद आहे ही कायम राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून माझं 2 वाक्य थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. 81 वर्ष म्हणजे 9 दशकाचा अनुभव, 3 पिढ्याचा प्रवास आणि हजारो आठवणीची सिधोरी. संपत्ती हरवली तर पुन्हा मिळू शकते, पण अनुभव कधीच विकत घेता येत नाही. त्यांनी जगलेले प्रत्येक दशक म्हणजे इतिहास. लहानपणीचे हाल, तरुणपणीचा संघर्ष आणि आजचा सन्मान, हे सगळे पाहून आपण एकच गोष्ट शिकतो, शिस्त, संयम आणि साधेपणाचे मूल. आमच्या काकाजीनं एकत्र कुटुंबाचा गाभा सांभाळला. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये समाधान कसं मिळवायचं हे त्यांनी शिकवलं. 80 वर्ष असूनही त्यांचे मन अजून तरुण आहे. त्यांचं बोलणं, त्यांच्या आठवणी, त्यांचा सल्ला हे आजही मार्गदर्शन करते. वय फक्त आकड्यामध्ये असते, पण तरुणपणा हा मनामध्ये असतो. ज्या माणसाने आयुष्यभर दिवे लावले त्याला आज आपण एक प्रकाशमय सन्मान देतो आहे. शिस्त आणि कचोटी सचोटी हे यशाचे खरे शस्त्र असते आणि कुटुंबाला जोडणारी माणसं हे देवरूपी असतात. सागरासारखा
धीर दिला त्यांनी, वाळवंटातही हरी स्वप्न पेरलं त्यांनी. काळाच्या प्रत्येक वळणावर माणूस पण काय असते हे जगावला शिकवलं त्यांनी. तुमचं जीवन म्हणजे उघडं पुस्तक आहे, प्रत्येक पान शिकवतो संघर्षाचे सुख. आज आम्ही वाचतो तुमची कहाणी, आदर्श, त्याग आणि प्रेमाची गाणी. मला एक आठवण सांगू इच्छितो मी. प्रत्येक माणसाच्या सक्सेसच्या मागं एक स्त्री असते आणि आमच्या काकूची तशीच त्यांची मदत लागली आहे. माझा मित्र दिल्लीचा आणि विवेक असे तिघजण आम्ही जेवायला आलो होतो. तो फिरायला आला होता आणि त्यांच्या घरी जेवायला गेलो होतो. आता विवेक फटाफट त्याने पोळ्या खाल्ल्या, भात खाल्लं आणि संपवलं आणि आम्ही पोळ्याच खात बसलो. त्यावेळेस काकूनी जवळपास 50 पोळ्या बनवल्या होत्या आमच्या दोघांसाठी आणि आम्ही खातच राहिलो. पण त्यांना विचारू नाही शकलो आम्ही की काकू आता भात द्या. काय भंडारा जिल्ह्याने भातावर बीड लावला काम नाही. तर त्यांनी कधी आपला हात थांबवला नाही, पोटभर त्यांनी जेवू घातलं. अशी आमची काकू आमच्या काकाजीच्या मागे होते. त्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो. आज सहस्त्रचंद्र दर्शनाचा सोहळा याबद्दल मी आमच्या काकाजीचा आभार मानतो आणि आपल्या 2 शब्दाला विराम देतो. त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी हमेशा राहील अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून आपले शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. बोलो भारत माता की. आणि या कार्यक्रमात आवर्जून एका मित्राच्या एका हाकेवर इथे उपस्थित झालेले महामहिम राज्यपाल माननीय श्री हरिभाऊजी बागडे साहेब इथे उपस्थित, आपल्या गोंदिया भंडारा क्षेत्राचे खासदार सन्माननीय डॉक्टर प्रशांतजी पडोले, माजी खासदार सन्माननीय सुनील भाऊ मेंढे, माजी खासदार सन्माननीय मधुभाऊ कुकडे, माजी आमदार आणि डॉक्टर कापगते साहेबांचे आमदार असतानाचे मित्र माननीय आमदार वसंतजी भोंबे, माननीय रामभाऊ चचेरीजी, दिलीप भाऊ चित्रीकर, माझे मित्र मनीषजी कापगते, किशोरजी चौधरी, पद्मश्री परशुरामजी खुने, रेखाताई भाजीपाले, लायकरामजी भेंडारकर, डॉक्टर श्यामजी जिंगरे, शिवरामजी गिरीपुंजे, गजाननजी डोंगरवार, माझे जिल्हा अध्यक्ष प्रकाशजी बाळबुदे आणि उपस्थित आदरणीय मंच आणि इथे मोठ्या संख्येने उपस्थित या भंडारा जिल्ह्यातनं आलेल्या सर्व गणमान्य नागरिक बंधू भगिनी मित्रांनो, आज आपल्या समोर जो आपण हा कार्यक्रम आयोजित बघतोय हा एक असा प्रसंग आहे की जो जसं खासदार साहेबांनी सांगितलं की 8 दशकाचा अनुभव असलेला, 8 दशकाचा कार्य असलेलं आणि मागील आपल्या आयुष्यातील 80 वर्षाचा प्रवास हा आपण इथे आज साजरा करतोय. आणि तो नुसतं एका माणसाचा नाही, तो सेवेचा, समर्पणाचा आणि संस्काराचा इतिहास आपण इथे आज साजरा करतोय. डॉक्टर हेमकृष्ण कापगते हे नाव उच्चारले की डोळ्यासमोर नक्की एक चित्र येतं. एक सज्जन, एक संयमी, एक सुसंस्कृत आणि सतत इतरांच्या सेवेसाठी स्वतःला वाहून देणारे एक नेता, एक कार्यकर्ता. ते वैद्यकीय क्षेत्र असणार, सामाजिक क्षेत्र असणार, पर्यावरणाचा संवर्धनाचा क्षेत्र असणार, शिक्षण असणार, शिक्षणाचा प्रसार असणार, साहित्य असणार किंवा राजकारण असणार, हे सर्व क्षेत्रात सातत्याने काम करणारे अत्यंत तेजस्वी उदाहरण म्हणजे डॉक्टर हेमकृष्ण कापगते. तेरे लश्कर के मुकाबले में अकेला हूं मगर, तेरे लश्कर के मुकाबले मैं अकेला हूं मगर, फैसला मैदान में होगा मैं मरता को नहीं. आणि निश्चितच या ओळीतनं त्यांच्या जीवनात दिसत असलेला धैर्य असणार, निर्धार असणार आणि निष्ठा असणार ते आपल्याला स्पष्टपणे दिसतं. निश्चितच त्यांनी आमदार म्हणून, पंचायत राज समितीचे अध्यक्ष म्हणून, जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष म्हणून
आणि अनेक डॉक्टर या पेशाच्या माध्यमातून अनेक गोरगरिबांची सेवाच्या माध्यमातून नेत्रदान शिबिर असणार किंवा या शिबिरांच्या माध्यमातून लोकांचा थेट संपर्क आणि रुग्णांची सेवा करण्याचं काम त्यांनी सातत्याने अनेक वर्षापासून केलेलं आहे. आणि त्यांचं या कार्यक्रमासाठी आणि त्यांच्या सहस्त्रचंद्र दर्शना सोहळ्यानिमित्त मी त्यांना शुभेच्छा देतो. सगळ्या आयोजकांनी ज्या ज्या भैया असतील, मनीष असणार, दिलीपजी असणार, वर्माजी असणार आणि सगळे जितके आयोजक त्यांनी एक चांगला आयोजन इथे पार पडलं त्याकरता त्यांना शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी प्रथमतः या ठिकाणी जनप्रवाही असं एक पुस्तक या ठिकाणी डॉक्टरांच्या वर लिहिले, अनेकांनी लेख याच्यात लिहिले, त्याचं प्रकाशन झालं असं जाहीर करतो. आणि पुस्तक चालता चालता मला शकुंतला ताई कापगत्यांचं 4 ओळी मी पाहिल्या आणि माणसं कुठल्या प्रकारचा विचार करत असतात, स्वतःचा नाही तर समाजाचा विचार करणं. आणि समाजाचा विचार करता करता आपण तसं वागणं हे ज्याच्या मनात असतं, अंतःकरणात असतं, व्यवहारात असतं, असेच माणसं असा विचार करत असतात. त्यांच्या घरात तर संस्कार अनेक वर्षाचे पिढ्याचे संस्कार आहेत आणि म्हणून त्यांनी लिहिले, खरे काम निष्काम ही ग्रामसेवा. खरे काम निष्काम ही ग्रामसेवा. झटू सर्व भावे करू स्वर्ग गावा. गावाचा स्वर्ग करायचा असेल तर सगळ्यांनी झटलं पाहिजे आणि एक साथ झटलं पाहिजे असा त्याचा अर्थ आहे. कळो हे वळो, कळो हे वळो, दे कार्तिक घडू दे, देह कार्य घडू दे, म्हणजे कार्यार्थ घडू दे. घडू दे प्रभू एवढे हे घडू दे, घडू दे प्रभू एवढं नक्की घडू दे आमच्या हातातून असे विनवानी प्रभूला करणारे. आणि म्हणून हे डॉक्टरांच्या साठी देखील ते लागू पडतं, अनेकाला ते लागू पडतं. तशा अर्थाने आता या ठिकाणी अनेकांनी काम केले. मी इथं मला डॉक्टरांनी फोन केला आणि सांगितलं की असा असा कार्यक्रम आहे सहस्त्र दर्शनाचा, तुम्ही या. मी त्यांना लगेच हो म्हटलं. ते एवढ्यासाठी की शामराव बापूंना मी पाहिले, आमदार असताना पाहिले आणि पहिल्यांदा पाहिलं ते मी त्याला संभाजीनगरमध्ये, त्याला 1967 साली नोव्हेंबर महिन्यामध्ये भारतीय जनसंघाचं प्रदेशाचं अधिवेशन होतं आणि त्या अधिवेशनामध्ये अटलजी होते, दीनदयालजी पण होते. आणि तिथं उल्लेख झाला होता की 67च्या निवडणुकीमध्ये आमचे 4 खासदार निवडून आले, 4 आमदार निवडून आले. त्यात लक्ष्मणराव मानकर होते, शामरावजी बापू गाते होते, रामभाऊ माळगे होते आणि मुंबईतून हाशी वाडवानी होते. हे 4ही आमदार त्यावेळेला निवडून आले होते. असा उल्लेख त्यावेळेला तिथं केला होता. आणि 4 नगरपालिका जनसंघाने जिंकल्या असंही तिथं वर्णन केलं होतं 67 साली. आणि तिथं त्यावेळेला ते एक तुमच्याकडची धामणगाव, दुसरी आमच्या मराठवाड्यातली होती एक आंबड, तळेगाव दामाणे आणि आणखी एक होती धरणगाव जळगाव जिल्ह्यातलं. असे 4 नगरपालिका आणि 4 आमदाराचा उल्लेख
त्यावेळेला स्टेजवरून करण्यात आला होता आणि त्यामुळे मला अजून ते आठवते, कारण मी त्या कार्यक्रमाच्या काही व्यवस्थेमध्ये होतो. आणि म्हणून डॉक्टरांनी माझ्या वयामध्ये फार मोठं अंतर नाही, 37 दिवसाचं अंतर आहे. मी त्यांच्यापेक्षा 37 दिवसांनी लहान आहे. त्यांची 10 जुलै 45ची तुमचा जन्म आहे. माझी तारीख आहे 17 ऑगस्ट 1945. तेव्हा 16-17 दिवसाचा फरक आमचा आहे. आमदार म्हणून आम्ही एकत्र होतो. पण अशा या तारखा जुळतात ना, तर तेव्हा काही गोष्टी ध्यानात राहतात. मी एकदाच वाचलंय की अमेरिकाने हिरोशिमावर बॉम्ब हल्ला केला होता आणि 1 लाखापेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले होते. ती तारीख आहे 6 ऑगस्ट 1945. 6 ऑगस्ट 1945 आमच्या जन्माच्या आधी काही दिवस, त्यामुळे ध्यानात राहिली, बाकी काही नाही. अशा गोष्टी जर आपल्याला ध्यानात ठेवायच्या असेल तर कुठला तरी मोठा प्रसंग आपला तो कायम ध्यानात राहील असा प्रसंग, आणि त्याला ते जोडलं तर कायम ध्यानात राहतं. आणि त्यामुळे विद्यार्थ्याला पण हे सांगितलं पाहिजे की तुम्हाला एखादी नवीन गोष्ट ध्यानात ठेवायची असेल तर तुमच्या एखाद्या प्रसंगाला ती जोडलं की ध्यानात राहतं. मी एकदा वाचलं तरी इतके वर्ष माझ्या ध्यानात ती तारीख आहे, ती केवळ माझ्या तारखेमुळे. आणि म्हणून यामध्ये खूप जणांनी करायचे प्रयत्न केलेत. आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात आणि या परिसरामध्ये विदर्भामध्ये संघाचं काम फार जुनं 1925 सालापासूनच आहे. आमच्याकडे मराठवाड्यामध्ये 1948ला काम सुरू झालं. त्याच्या आधी काम करता येत नव्हतं, निजामाचं राज्य होतं आणि त्यामुळे इकडची जी माणसं संघात होती तर त्यावेळेला त्यांची काही नावं आणि विशेषतः जे जनसंघात काम करत होते सुरुवातीचे त्यांची पण मला काही नावं माहिती आहे. संभाजीनगरला जे अधिवेशन झालं होतं 67ला, तेव्हा अखिल भारतीय अध्यक्ष जे होते ते बच्चराजी व्यास होते. आणि बच्चराजी व्यास त्यावेळेला अखिल भारतीय अध्यक्ष आणि प्रदेशाचे अध्यक्ष होते मुकुंदराव आगाशकर. आता हे अटलजी आणि पंडित दीनदयाळजी उपाध्याय याला होते. तर पंडित दीनदयाळ उपाध्यायांच्या व्यवस्थेला मला त्यावेळेला सांगितलं होतं. तेव्हा 2-3 दिवस त्यांच्या बरोबर राहण्याचा एक प्रसंग माझ्या भाग्यात आलाय आणि 4 दिवस मी त्यांच्या बरोबर होतो. आणि तेव्हा स्वाभाविकपणे पुढे काम करताना अनेक ठिकाणी जे काम सांगितलं ते मी केलं. तसे डॉक्टर जसे संघाचे कार्यवाह राहिले जिल्ह्याचे, मी पण जिल्ह्याचा कार्यवाह होतो. त्याच्या आधी मी संघाचा शारीरिक शिक्षण प्रमुख बरेच दिवस होतो. म्हणून लक्षात आलं असेल मी शारीरिक शिक्षण प्रमुख असताना माझी तब्येत आणि नानाची तब्येत कशी आहे ते शारीरिक प्रमुख असते ते कदाचित माझ्या सारख्याच तब्येतीने राहिले असते. आणि म्हणून मला संघात जे काही आम्ही जे शिकलो ते आयुष्यभर विसरायचं नाही आणि आयुष्यभर ते सतत पाळायचं हे आम्ही त्याच वेळेला ठरवलं. आणि ज्याला ठरवलं शेवटपर्यंत राहिले. त्याच्यातले बरेच जण आपल्याला माहीत आहे की जसं बच्चराजी व्यास आहे, त्या लक्ष्मणराव मानकर आहे, शामराव बापू आहेत, तर मोतीरामजी लहाने पण इकडे, ते पण जसं का ते अध्यक्ष झाले ते अकोल्याच्या प्रेमला ते टोपले होत्या, ते आता नाही राहिल्यात. भरणारे व्याख्यान देऊ कारण ते अतिशय फरडे वक्ते होते. आणि म्हणून त्याने तो व्याख्याने सुरू केली आणि त्याने विषय निवडला होता जग हे 3ऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर. जग हे
तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर म्हणजे कोणी अणुबॉम्ब करतंय तर कोणी काय करतं तर कोणी शस्त्रास्त्र मोठ्या प्रमाणात जमवतंय आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं ऑटोमॅटिक झालेलं आहे. तर आपण आता पाहिलं असेल की आपण या मागच्या 2 महिन्यामध्ये पाहिलं की इकडं जरी त्याचं तोंड असलं त्याचं तर ते बरोबर त्या विमानाकडे वळतं आणि त्याला नष्ट करते. इतकं ऑटोमॅटिक झालं आता. आणि म्हणून ही शक्ती पण भारताने कमावली. आज भारत या 10-11 वर्षामध्ये पहिल्यांदा भारत शस्त्र निर्माण करणारा देश झालाय. एवढी मोठी ताकद आपण कमावली. आणि भारतामध्ये तर आपण पाहिलंय की 2099 ते 2004 पर्यंत अटल बिहारी वाजपेयीजी ज्या वेळेला ते पंतप्रधान होते तेव्हा देशाची आर्थिक स्थिती ही 12व्या नंबरवर होती. 12व्या नंबरवर विश्वात जगात. आणि मग त्याच्यानंतर 10 वर्ष पुढे मनमोहन सिंगजी ज्यावेळेला पंतप्रधान झाले त्यावेळेला 12 वरून 11वर आली. 12 वरून 11वर यायला 10 वर्ष लागले. मोदीजीने 11ची आता 4वर आणली. 4वर आणली. 11 वर्षामध्ये 4वर आणली. अजून एक टप्पा गाठणार आहे. आणि त्यामुळे इतकी ताकद आपल्या देशाची वाढली. सर्व दूर मान सन्मान मिळायला लागलाय. अनेक मुस्लिम देशांनी त्यांचा जो सर्वोत्कृष्ट देशाचा जो आपल्या जसं भारतरत्न आहे तसं त्यांच्याकडे पण आहे. तो मोदीजीने दिला. मुस्लिम देशाने दिला. जगामध्ये अनेक देशामध्ये मोदीजींनी काम केलं. आणि आपण सर्व पाहतो तर मोदीजीचं नाव पहिलं घेतले जातात. आणि म्हणून आज भारताची जी स्थिती आहे ती पुढे अधिक चांगली, अधिक वैभवशाली, अधिक प्रचारात. अनेक गोष्टी आपल्या जुन्या आहेत त्या आपल्याला माहीत नाही. आपल्याला माहिती आपली शिक्षा पद्धती बदलली ना मॅकॉलॉनी. तर त्याने सांगितलं मॅकॉलॉनी की जर भारताला गुलाम ठेवायचं असेल त्यांना काळे इंग्रज बनवायचे असेल तर त्यांची सगळी शिक्षा नीती बदला. आणि ती शिक्षा नीती आतापर्यंत चालू होती. आता आपली शिक्षा नीती 2020 झाली. त्यावेळेला आधी 6 वर्षाचा मुलगा तो जर शाळेत घालायचा असेल तर 6 वर्ष झाले पाहिजे. आता 3 वर्षाच्या मुलाला शाळेत प्रवेश मिळणार आहे. कारण लहान पोरग सुद्धा शिकू शकतं. लहान मुलगा सुद्धा शिकू शकतो. हे आपण अनेक व्हिडिओवरून पाहिलं. वर्षाचं पोरग बोलायला लागलं की अनेक जणांची नावं सांगतं, अनेक गावाची नावं सांगतं. कारण आई त्याला सांगते, बाप त्याला सांगतोय, भाऊ त्याला सांगतो, बहीण सांगते. आणि म्हणून राजस्थानमध्ये तर एक म्हण आहे. राजस्थानमध्ये एक म्हण आहे, पूत शिकावे पालने. पूत शिकावे पालने. मुलाला पाळण्यापासून शिक्षण द्या. तो पाळण्यातच आहे तरी त्याला शिक्षण द्या अशी तिकडची एक म्हण आहे. आणि म्हणून आता आपण बौद्धिक क्षमता वाढवायचं शिक्षण सगळीकडे द्यायचं ठरवलंय. विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता वाढली पाहिजे, शारीरिक क्षमता वाढली पाहिजे. आणि बौद्धिक क्षमता जर वाढवायची असेल तर आपल्याला पहिलीपासून प्रयत्न करावे लागते. आणि आमच्या देशातले मुलं अच्छे चांगले ब्रिलियंट व्हायला पाहिजे, चांगले प्रतिभाशाली व्हायला पाहिजे. असं शिक्षण मिळावं. पूर्वी होते आम्ही शिकलो काय? आम्ही शिकलोय की गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? न्यूटनने लावला. न्यूटनने कधी लावला? 1530ला लावलाय. पण त्याच्या आधी पण अनेक जणांनी सांगून ठेवलंय आपल्याकडे. भास्कराचार्य म्हणून एक जण होते. त्याने एक सिद्धांत नावाचं पुस्तक लिहिलं. त्याचे 4 भाग झाले. त्या लीलावती नावाचं एक पुस्तक आहे. लीलावती तिची मुलगी होती. त्या मुलगी विधवा असल्यामुळे त्यांच्याकडे राहत होती. आणि त्या लीलावतीने त्याला विचारलं, बाबा तुम्ही सांगता नेहमी की सूर्य
स्थिर आहे, पृथ्वी घुमते, चंद्र तिच्या भोवती फिरतो, तर ते पडत का नाही, खाली का नाही पडत? तर त्याने सांगितलं ते एकमेकाला आकर्षून घेतात, एकमेकाला ओढतात, एकमेकाचं आकर्षण, याचाच अर्थ गुरुत्वाकर्षण. हे भास्कराचार्याने 1150ला सांगितलंय, न्यूटनच्या आधी सांगितलंय. पण आम्ही शिकवलं काय? न्यूटनने सांगितलंय, हे आम्हाला शिकवलंय. भास्कराचार्याच्या लीलावती पुस्तक आज वाचा. अरे जगात त्याची किंमत आहे त्या लीलावती पुस्तकाची. आमचा मुंबईचा एक शास्त्रज्ञ तिथे गेला होता जर्मनमध्ये, त्याचा एक ओळखीचा माणूस होता, तिथे त्याच्याकडे गेला होता, तोही शास्त्रज्ञ होता. तर भारतीय शास्त्रज्ञाला त्या जर्मनीच्या शास्त्रज्ञाने काय भेट द्यावी, तर त्याला लीलावती नावाचं पुस्तक भेट दिलं, लीलावती. म्हणजे आम्हाला अजून माहिती नाही, आम्हाला कोणी शिकवलं नाही, माहिती नाही, त्याच्यात ही सगळी माहिती आहे लीलावती पुस्तकात. हे लिहिलंय 1150 साली, 1150. आणि विमानाचं उड्डाण हे आपल्या देशामध्ये अनेक जणांना माहीत होतं, अनेक देशामध्ये आपल्याला माहीत होतं. आणि म्हणून आपल्या देशामध्ये सुद्धा अनेक महापुरुष होऊन गेले. आपल्याला आठवत असेल की कोण तो, मी सांगतो ना, तर त्याने ते पुस्तकात घेऊन ठेवले, जुनं पुस्तक आहे. आणि म्हणून 1895ला मुंबईमध्ये एका इंजिनियरने, त्याला संस्कृत चांगलं येत होतं, तळपदे नावाचा इंजिनियर होता तो, त्याने तर तळपदे नावाच्या इंजिनियरने त्याचं मॉडेल तयार केलं, चौपाटीवर उडवलं त्याने. अनेक जणांनी पाहिलं, पण इंग्रज अधिकाऱ्याने ते क्रश करून टाकलं. आणि ते क्रश केल्यानंतर त्याला सांगितलं, पुन्हा असे काही करशील तर तुला जेलमध्ये टाकू. आणि मग त्याला करू दिलं नाही. भारद्वाज नावाचे महर्षी, भारद्वाजचं नाव तर ऐकलंय आपण अनेकांनी, त्यांच्या पुस्तकात फार वर्ष झाली. आणि म्हणून भारद्वाज नावाच्या पुस्तकात ते लिहिलं, त्या तळपदेने त्याच्यावरून ते मॉडेल तयार केलं. ही आमच्याकडे विद्या होती, पण आम्हाला विद्या ही मालूम पाहून म्हणजे विसरून टाकावी असं शिक्षण दिलंय. आणि म्हणून याचा फरक पडतोय. हा फरक पुन्हा पडू नये. आणि आपली प्राच्य विद्या असू दे, आपली अधिकची वेदाची विद्या असू दे, ते सगळ्या विद्या देखील आपल्याला पुन्हा लोकांपर्यंत नेल्या पाहिजे, विद्यार्थ्यांपर्यंत नेलं पाहिजे, नवनव शिक्षण घेतलं पाहिजे. आणि आमचा विद्यार्थी हा अतिशय प्रगल्भ प्रतिभाशाली व्हावा, यासाठी आता नवीन शिक्षा पद्धती आली, त्याचा सगळ्यांनी अंगीकार केला पाहिजे आणि ती वाढवली पाहिजे. एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि पुन्हा एकदा डॉक्टर हेमकृष्ण शामरावची कापगाते यांना मनापासून, त्यांना आत्ताच राममोहनी सांगितलं की शताब्दी पुरी करा, शताब्दी पुरी करतील नक्की. डॉक्टर येत होता नंतर शताब्दी पुरी करायला अडचण पडणार नाही, कारण वहिनीसारखी एक भक्कम अशी महिला त्यांची काळजी घेते. आणि त्यामुळे त्यांना 100 वर्ष, दोघांनी पण जगावं 100 वर्ष अशी परमेश्वराला प्रार्थना करतो, त्यांना शुभेच्छा देतो. आणि आशीर्वाद द्यायचा माझा अधिकार नाही, कारण मी 37 दिवसांनी लहान असल्यामुळे शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. आमदार, माजी खासदार मधुभाऊ कुकडेजी, त्याच्यानंतर आमचे वर्गबंधू जे माझ्यासोबत मेडिकललाही होते, DCSलाही होते आणि नंतर आमदारही होते माझ्यासोबत, डॉक्टर वसंत बोंडे ह्या ठिकाणी बसलेले आहेत. त्या ठिकाणी अन्य उपस्थित असलेले माननीय ज्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला ते माननीय परशुरामकरजी, डॉक्टर परशुरामकरजी, माननीय आपले आता निघून गेलेले माननीय परिणयजी फुके सर, माजी मंत्री महोदय आणि सध्या असलेले विधान परिषदेचे सदस्यगण, माननीय आमच्या समितीचे, माझ्या सत्कार समितीचे अध्यक्ष चाचरेजी,
आणि माननीय या ठिकाणी उपस्थित असलेले सचिव माननीय दुबेजी, मला सहकार्य करणारे माननीय डॉक्टर माननीय दिलीपजी चित्रेकर, मणिजी काकते, संपूर्ण समिती, माननीय जिल्हा परिषदचे अध्यक्ष महोदय लाईटरामजी भेंडाळकर, शामराव बापू काकते प्रतिष्ठानचे अध्यक्ष महोदय माननीय गजाननजी डोंगरवार, तसेच सहसचिव माननीय आत्माराम पटलेजी, या ठिकाणी माजी जिल्हाध्यक्ष उपस्थित आहेत माननीय डॉक्टर श्याम झिगरेजी, माननीय माजी अध्यक्ष महोदय जिल्हाध्यक्ष शिवराम झिगरेपुंजे, माजी अध्यक्ष बारबुद्देजी, माननीय अध्यक्ष अन्य रेखाताई भाजीपाले, अन्य उपस्थित सर्व आदरणीय व्यासपीठ, उपस्थित सर्व मातांनो, बंधूंनो, छोटे छोटे बालगोपालांनो आणि पत्रकार बंधूंनो आणि शासकीय सर्व विभागाचे तसेच महसूलचे SDO मॅडम, माननीय पोलीस अधिकारी इथले, माननीय कलेक्टर साहेब येऊन गेलेले आहेत आणि SP साहेबसुद्धा येऊन गेलेले आहेत आणि सर्व पोलीस स्टाफ आणि उपस्थित मला ज्या जे लोकांनी सहकार्य केलं ते सर्व बंधू आणि भगिनी, खरं म्हणजे मागे करोनाच्या कालखंडामध्ये अमृत महोत्सवी सत्कार घ्यावा अशी मनामध्ये माझ्या सहज कल्पना आली, पण करोनाचा काळ, मुस्का बांधून आणि त्या निमित्तानं मास्क बांधून आपल्याला तो कार्यक्रम घेता येऊ शकला नव्हता. साऱ्या दवाखान्यामध्ये 12 लोकांचं रक्तदान आणि सरकारी दवाखान्यामधल्या सगळ्या डॉक्टरचं मुलींचं जेवण हा छोटासा कार्यक्रम ठेवलेला होता. मला वाटलं की आपण जाहीर स्वरूपाचा कार्यक्रम आपण लोकांसाठी काढतो, लोकांसाठी झिजतो, लोकांना हे देतो, पण त्या निमित्तानं सगळ्यांनी एकत्र यावं म्हणून काही कार्यकर्त्यांनी योजना आखली आणि त्याला माननीय मुख्यमंत्रीजी यावेत अशीही अपेक्षा व्यक्त केली होती, प्रफुल्लभाई पटेलही यावे अशी अपेक्षा व्यक्त केली होती. आज ते काही अपरिहार्य कारणामुळे पोहोचलेले नाही आहेत. अर्थात माननीय आपण सर्व उपस्थित झाला, सगळे बंधू भगिनी, त्याबद्दल मी त्यांचं सगळ्यांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि धन्यवादसुद्धा देतो आहे. खरं म्हणजे आमच्यासोबत मला जे घडवण्यामध्ये ज्यांचं मोठं योगदान आहे, मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आजही आहे, होतो आणि आहे, मरेपर्यंत मी संघाचा स्वयंसेवक राहणार आहे. पण मात्र मला ज्यांनी घडवलं ते माझे एकत्र कुटुंब, म्हणजे आजोबांना मी पगाजी पाटलांना पाहिलेलं आहे, आजीला यमुनाबाईला पाहिलेलं आहे, अनेक कुटुंबातले 1958पर्यंत मोठं कुटुंब होतं 1000 लोकांचं, त्या सगळ्यांना बघितलेलं आहे. कारण मी छोटा होतो, बाल होतो आणि त्याच्यानंतर अर्थात त्या 31 लग्न त्यावेळेला 58च्या पूर्वी झालेले होते आमच्या कुटुंबामध्ये, एकत्र कुटुंबामध्ये. जे 58मध्ये पार्टिशन झालं त्याच्यानंतर मात्र सगळं विकळलं. आमगावपासून तर बेळगाव पाथरीपर्यंत हा संपूर्ण परिसर आणि माझे मालगुजार पगाजी पाटील यांच्या सगळ्या कुटुंबामधले जे संस्कार होते, जी वंशावळ पाहिली तर नारो पाटलापासून तर अन्य बाकीचे सगळं त्यांचे जे काही संस्कार आहेत, गुण आहेत, DNA ज्याच्या आजच्या भाषेमध्ये बोललं जातं, तो सर्व DNA समाजाच्या सेवेसाठी खर्च झालेला आहे असं माझ्या लक्षात आलं. आणि आमचं एकत्र कुटुंब सांभाळत असताना जवळपास 50 लोक एका पंक्तीला जेवताना मी बघितलेलं आहे. 50 लोक, शामराव बापू, भैयाजी, नंदलाजी आणि त्यांच्या धर्मपत्नी मैनाबाई, माननीय श्रीमती काकू अन्नपूर्णाबाई आणि जाई काकू, श्रीमती अन्नपूर्णाबाई जिवंत आहे, ते इथं आलेल्या नसल्याचं मला वाटतं आहे. पण एकत्र कुटुंबाचे जे संस्कार सगळं आमच्यावर जे घडलं त्याच्यातून मी घडलेलो आहे. त्याच्यानंतर मग संघाचे संस्कार आले आणि त्या संघाच्या संस्कारातून मला प्रेरणा मिळाली की आपण लोकांची सेवा करण्यासाठी आपल्याला जन्म वाया जाऊ नये. कणाकणाने ज्योत जडते, कणाकणाने ज्योत जडते, उजाडित प्रकाश किरणे, देह झिजविणे जनसेवेशी, सुगंध चंदना सम पसरविणे, सुगंध चंद्रा सम प्रसविणे. हे जे संस्कार आमच्यावर झालेले आहेत त्या संस्काराचा पाया एवढा मजबूत होता की आम्ही त्याच्यातून घडलो आणि आम्हाला प्रेरणा मिळाली त्याच्यातून आणि आम्ही त्या क्षणाला पोहोचलो. संघाचा स्वयंसेवक असताना गडनायक ते पासून तर जिल्हा कार्यापर्यंत 90पर्यंत होतो आणि त्याच्यानंतर मग लोकांच्या आग्रहामुळे राजकीय प्रवास झाला
अर्थात त्याच्यापूर्वी सरपंच पद होतं 78 ते 82 आणि त्याच्यानंतर आमदार 1990 ते 95 आणि 95 ते 99 असं दोनदा आमदार. साकोली विधानसभा क्षेत्रात किंवा महाराष्ट्रातील मी पहिला आमदार आहे की ज्याने मला तिकीट नको असं म्हणणारा मी आहे. मला तिसऱ्यांदा तिकीट देऊ नका असं मी स्वतः प्रमोद महाजनजी, नितीनजी गडकरी, गोपीनाथजी मुंडे यांच्याजवळ सांगितलं त्या बैठकीमध्ये की मला समोरचं तिकीट देऊ नका. ते असं एकदाची चिमूरची लोकसभा घेऊन द्या. असो ती मिळाली नाही. माननीय ढेवटे साहेब आणि माननीय आपले शिवंकरजी त्यावेळेला त्यांनी निर्णय घेतला आणि ते निवडून आलेले होते. एवढं त्या निमित्तानं सांगतोय मी जे अजूनही घडलो. माननीय डॉक्टर हरिश्चंद्र बोरकर आणि हिरा मंजिलाजी या ठिकाणी बसलेले आहेत. त्यांचा एक सत्कार झाला. त्यांच्यामुळे मला झाडी होळी चळवळीचा अध्यक्ष बनवलं आणि त्या अध्यक्ष बनवण्याची त्यावेळेला माझं एकही पुस्तक लिहिलेलं नव्हतं, पण मला अध्यक्ष केलं आणि मी आमदार होतो. आणि त्या आमदारकीमध्ये असं लक्षात आलं की आणि मला एक आमचे सवंगडी बोलून चुकले, तुम्ही तर आपले रांगेमध्येही नाही आहात, तुम्ही कसं काय अध्यक्ष बनले झाडीपोळी संमेलनाचे. मी म्हणलो मला आदेश झाला, आदेशाप्रमाणे मी पालन केलं आणि मी झाडीपोळीचा पहिला अध्यक्ष झालो. आणि अध्यक्ष झाल्यानंतर मला दोघांचंही मार्गदर्शन मिळालं गेलं. अनेक लोक त्या कार्यामध्ये जुळत गेले आणि प्रवाह हा चालत गेला. अजून म्हणजे बालपणाचं सांगेल इथं गोविंदाजी गाणे इथं बसलेले आहेत आणि ते माझे वर्गबंधूच नव्हते, केवळ मोठे भाऊ म्हणून माझ्यासमोर, कारण माझ्यापेक्षा मोठे आणि ते सुद्धा गोविंदाजी गाणे बोधरा निवासी, पण त्यांना आमच्या घरी राहून त्यांनी शिक्षण घेतलं. इंजिनियर झाले, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर झाले आणि ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. तिसरं सांगितलं मी बोंडे साहेबाबद्दल जे प्रवास सांगितलेला, ह्या पद्धतीनं आम्हाला शिक्षण मिळत गेलं. मात्र संघाचं शिक्षण जे मला पूर्ण आयुष्यात मिळालं ते वाया गेलेले नाही, परत माझा त्याच्यातून प्रवास मिळालेला आहे. एवढंच निमित्तानं सांगतोय. माननीय मंत्री महोदय या ठिकाणी गेलेले असल्यामुळे तो विषय बोलावा की नाही बोलावा, मात्र काही आमच्या समस्या आहेत. आमच्या समस्या आजही कायम आहेत, ज्याच्यामध्ये मला जे म्हणायचं आहे की जवळपास साकोल येथे मी सरपंच असताना प्लॉट पाडले, लोकांना वाटले, लोकांना वाटू नका, कोणी अतिक्रमण करू नका असं सांगितलं. SDOकडे गेलो, म्हणाले झुडपीशंकर आम्ही वाटू शकत नाही. शेवटी एकदा पाडलं एकदा काही लोकांचे आणि शेवटी असा विषय झाला की त्या ठिकाणी लोकांनी म्हटलं पाडलं, माझी तिरडी काढली, संपूर्ण गावामधनं तिरडी काढली ना मला जाळून घेतलं. तेव्हा जिवंत असतात, मला मी जिवंत आहे, मात्र तिरडी काढून त्यांनी तो हे केलेलं होतं. पण मात्र मी नंतर सांगितलं SDO वाटत नाही, तुम्ही जाऊन घ्या. त्यांना बघा मी शासनाला सांगतो तुम्ही महसूल गमावत आहात. तुम्ही जर त्यांना प्लॉट फक्त 7 लोकांना का दिलं तर तुम्ही पूर्ण लोकांच्या प्लॉटचे मग ते याचे असतील येतो शॉर्टमध्ये, तर त्या संपूर्ण लोकांना आपण कृपया त्यांचे पट्टे द्या. आपल्याला ते भाव देतील, आपल्याला पैसा देतील आणि सरकारला माव होतील. SDO मॅडमनी आणि वरच्या कार्यालयात त्यांनी कामं, कारण चंद्रकुमार बावनकुळे जे महसूलचे मंत्री आहेत ते येणार होते पण त्यांनी नाकार दिलेला आहे. दुसरी गोष्ट अजूनही सेंद्रिय नळ योजना, आपली साकोलीची नळ योजना गोडसावलीला जाणार होती, ते रद्द केली. आता साकोली नगराला साध्या सेंद्रिय पाणी मिळत नाही, ही अवस्था आहे ना. त्याच्यामुळे याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. लहरी बाबा देवस्थान माझे क श्रेणीमध्ये आहे, अनेक देवस्थानं क श्रेणीमध्ये आहेत. काही देवस्थानं ज्याच्यामध्ये शेगाव आणि शिर्डीचा उल्लेख होतो त्या पद्धतीने आमच्या साकोलीचे लहरी बाबा आहे, त्यांना क श्रेणीतून प श्रेणीमध्ये आणावं अशी मी त्या निमित्तानं शासनाकडे मागणी करतो आहे. शामरावबाबू काकोते प्रतिष्ठानचं आम्हाला ॲम्ब्युलन्स मिळत नाही, कदाचित माझे आता 550 आरोग्य शिबिरं झालेली आहेत. हे त्या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो. 550 टाळ्या वाजवा ना, अरे कंजूस का करता. 550 शिबिरं घेऊन महाराष्ट्रात कोणी केलं असेल असं मला वाटतं. मी तारीफ माझी करत नाही आहे, पण सत्य आहे तेच मला सांगितलं पाहिजे आणि म्हणून मी सत्य सांगतो आहे. आणि त्याच्यानंतरही काही प्रवास सुरू राहील माझा, मी जिवंत असेपर्यंत. एवढं मी तुम्हाला खात्रीसुद्धा देतो. मोतियाबिंदूचं ऑपरेशन करायला अनेक लोक पाठवले, जवळपास 15,000 लोकांचे तपासणी केली आणि त्याच्यानंतर 5,000 लोक ऑपरेशनही झालेले मोफत सगळ्यांचे. मध्यंतरी 150 रुपये ते एक वर्ष घेण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना म्हटलं बाकीच्या शहरात नाही घेतलं, आता कसं घेता, मग ते पुन्हा माफ केलं. तर ह्या पद्धतीने आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिरं, डोळ्यांचे शिबिरं
39 लोकांचे मरणोत्तर नेत्रदान. मी तुम्हाला आवाहन करतो, विनंती करतो, आपल्या पोरांना सांगा, आपल्या पोरींना सांगा, आपल्या बायकोला सांगा, किंवा आयदर उलट पालट करा, तुम्ही डोळे दान करा. हा संदेश कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. 2 लोकांना जग दिसेल. डोळे दान पहिल्यांदा सांगून ठेवा. आणि 4 तासामध्ये डोळे काढावे लागतात. 4 तासानंतर घेत नाही. मेडिकलला प्रेत केव्हा नेतात? आम्ही डॉक्टर झालो, कोणाचं तरी प्रेत आहोत. डॉक्टर वसंतराव मुंडे, आपण कोणाच्या तरी प्रेत आहोत. आम्ही शिकलो, ही मसल, ही नव, ही अमुक अमुक, हे सगळं शिकलो आपण. पण त्याला आपल्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. देहदान, माझं पहिलं देहदान आहे. मिलिटरी मॅन होते सुधाकरजी भुजाडे, त्यांनी देहदान केलं. मात्र देहदान करताना 12 तासाच्या आतमध्ये ते प्रेत मेडिकलला पोहोचलं पाहिजे. एक मला आलं होतं, माननीय आपले आमचे एक कार्यकर्तेच होते, त्यांची मुलगी उशीर आली. 12 तास होऊन गेले. 12 तासाच्या नंतर प्रेत घेत नाही. 12 तासाच्या आतमध्ये ते प्रेत मेडिकलला पोहोचावं लागतं, हे लक्षात घ्या. बोणे साहेबांना मी सुद्धा देहदान करायला गेलं. मी सुद्धा माझ्या पत्नीला सांगून ठेवलेलं आहे, मुलांना सांगून ठेवलेलं आहे, आयदर अर्थात की माझे डोळे नेत्रपेढीला दान करायचं ठरवलेलं आहे, नेत्रदान. आणि त्यामुळे हा सुद्धा विषय आहे. निम्न चुलबंद प्रकल्पाचं पाणी अजून पिंपकेपारला नाही पोहोचलं, उमरी लवारीकडे वळदला नाही पोहोचलं. यात सुद्धा शासन लक्ष देईल असं मला वाटतं आहे. एवढंच या निमित्तानं बोलतो. आणि MIDCचा विषय फेल जातो, फेलचा जर फेलला होत नसेल तर सरकारने ती MIDCला घ्यावी, विकत घ्यावी आणि त्या ठिकाणी उद्योगधंदे करायला त्याला परवानगी द्यावी, अशी माझी त्यानिमित्तानं मागणी होती. आता त्यानिमित्तानं घेतो. आणि शेवटी एकच वाक्य बोलेन मी माझं आणि भाषण संपवतो. आपल्याला सगळ्यांना जेवून जायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. पूजला जावा सेवार्थी, पूजला जावा सेवार्थी, फळकी देण्याची नको पावती, मानवता जावो जोपासला, मनी भाव असावा निस्वार्थी, मनी भाव असावा निस्वार्थी. एवढंच म्हणेन. पथ हाच चालावा, पथ हाच चालावा, जीवनाला मिळावा आराम, कर्म करीत राहावे सदा, कर्म करीत राहावे सदा, मरणानंतर लोकांनी करावा सलाम. जय हिंद, जय भारत.